मंडळी, गावाकडे तुम्ही नदी, विहीर किंवा डोहाजवळ 7 दगडांची पूजा केलेली कधी पाहिली का? कारण लोक त्यांना साती आसरा असं म्हणतात, पण त्या नेमक्या कोण आहेत? त्यांच्या पूजेमागे नक्की कोणती कथा सांगितली जाते? आता सध्या आषाढाचा महिना सुरू आहे. आषाढ महिनाच असला पाहिजे असं काही नाही, पण श्रावण महिना असला किंवा पावसाळ्यातले कोणतेही महिने असले आणि त्याच्या व्यतिरिक्त वर्षभरात येणारे कोणत्याही महिन्यातले मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या तिथीसुद्धा साती आसरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय शीतलवाणी. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला साती आसरांची धार्मिक कथा सांगणार आहे. तर साती आसरा नेमक्या कोण आहेत, त्यांची धार्मिक कथा आपल्या सर्वांना माहिती का असली पाहिजे किंवा त्या नेमक्या काय संदेश देतात, हे सगळं तुम्हाला या कथेच्या माध्यमातून समजून जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर हे आपलं नवीन चॅनेल आहे शीतलवाणी. तुम्हाला जर धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, त्याचबरोबर पुराण कथा ऐकण्यामध्ये तुमचा रस असेल किंवा आवड असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या शीतलवाणी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा साती आसरा की जय. चला तर मग कथेला सुरुवात करते. बघा मंडळी, साती आसरांच्या तशा अनेक कथा प्रचलित आहेत, पण कथा जरी वेगवेगळ्या असल्या तरी पण त्यांचा संदेश जो आहे तो एकच आहे आणि आपली कथा सुद्धा त्यातलीच एक. तर ऐका. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावाच्या बाहेर एक डोह होता. त्या डोहाचं पाणी कधीच आटायचं नाही. संपूर्ण गाव त्या पाण्यावरच अवलंबून होतं. पण त्या डोहाबद्दल एक गोष्ट प्रत्येक जण सांगायचा. ती अशी की सूर्यास्तानंतर म्हणजे दिवस माळवल्यानंतर त्या डोहाजवळ कुणीही जाऊ नये. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे ऐकत मोठे झाले होते. पण का, हे मात्र कुणीच स्पष्ट सांगायचं नाही. फक्त असंच म्हणायचे की सूर्यास्तानंतर तिथे जाऊ नका आणि तिथे साती आसरा आहेत. त्या गावात एक नवविवाहित सून आली. म्हणजे एका मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि तिथे सून आली आणि तिला काही या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. एक दिवस ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, या साती आसरा नेमक्या कोण आहेत? सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या, बेटा, त्या आपल्या जलदेवता आहेत. त्यांचा नेहमी आदर करायचा. श्रावणामध्ये तसेच आषाढ महिन्यामध्ये त्यांची पूजा करतात. बाकी कोणतेही महिने असले तरी मंगळवार, शुक्रवार हे त्यांचे महत्त्वाचे वार समजले जातात. कुणी तिथे नवस बोलतं आणि बरेच जण जे काही तिथे जातात तर ते मनापासून त्यांना नमस्कार करतात, त्यांची प्रार्थना करतात. मुलाबाळांचं कल्याण व्हावं, कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी प्रत्येक जण साती आसरांची प्रार्थना करताना तुला तिथे गेलं तर दिसून येईल. तर मग ती सून पुन्हा म्हणाली, पण त्या मागची कथा नेमकी काय आहे, म्हणजे नेमकं कारण काय आहे किंवा त्या कशामुळे एवढ्या पूजल्या जातात हे जर मला समजलं तर नक्कीच मला विश्वास ठेवणं सोपं जाईल, कारण ती जरा नवीन विचारांची होती. तर सुनबाईंना गोष्ट सांगण्यापूर्वी सासूबाईंनी तर अगदी दीर्घ श्वास घेतला आणि त्या म्हणाल्या, बघ, ही गोष्ट काही आजची नाही, खूप पिढ्यांपासून सांगितली जाते आणि त्यातूनच आम्ही जी ऐकलेली आहे तीच आज मी तुला सांगते. आणि असं म्हणत त्यांनी सुनबाईंना आपली कथा सांगायला सुरुवात केली. आणि त्या कथेत 7 दिव्य स्त्रियांचं रहस्य दडलं होतं. आता आपण बघूयात त्या 7 स्त्रिया नेमक्या कोण होत्या आणि त्यांना साती आसरा असं का म्हटलं जातं. तर सासूबाई म्हणाल्या, खूप वर्षांपूर्वी या गावामध्ये 7 बहिणी राहत होत्या. त्या 7ही जणी स्वभावाने अत्यंत प्रेमळ होत्या, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या. गावात कुणाच्याही घरी अडचण आली की या 7ही बहिणी सर्वात आधी तिथे पोहोचायच्या. त्यांच्यामुळे गावात अगदी सुखशांती होती. एक वर्ष मात्र त्या गावात पाऊसच पडला नाही. नदी आटली, विहिरी कोरड्या पडल्या, शेतं जळून गेली. संपूर्ण गावावर पाण्याचं मोठं संकट आलं. गावकरी देवाकडे प्रार्थना करू लागले, पण काहीच फरक पडेना. तेव्हा त्या 7ही बहिणी असं म्हणाल्या, आपण फक्त स्वतःसाठी जगायचं नाही, आपलं गाव वाचलं पाहिजे. त्या 7ही जणी रोज पहाटे त्या डोहाजवळ जाऊन देवाची प्रार्थना करू लागल्या. दिवस गेले, आठवडे गेले, पण पाऊस काही आला नाही. एके दिवशी प्रार्थना करत असतानाच त्या डोहातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि त्या प्रकाशातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली, अर्थात ती देवी होती. तिला पाहून 7ही बहिणींनी मनपूर्वक नमस्कार केला. ती प्रेमाने म्हणाली, तुम्ही स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, फक्त गावाचं कल्याण मागितलं.
तुमची निस्वार्थ भावना पाहून मी तुमच्यावर अगदी प्रसन्न झाले आहे. आणि हे ऐकताच सातही बहिणींच्या चेहऱ्यावर आशेचं हसू उमटलं, कारण त्यांना जे पाहिजे होतं, त्यांचं जे काही म्हणणं होतं ते आता प्रत्यक्षपणे त्या देवीसमोर मांडणार होत्या. हे ऐकताच म्हणजे सातही बहिणी अगदी खुश झाल्या, आनंदित झाल्या हे तर झालं, पण त्या दिव्य स्त्रीने पुढे जे सांगितलं ते ऐकून त्या क्षणभर स्तब्ध झाल्या. आता आपण पाहूया त्या दिव्य स्त्रीने म्हणजे त्या डोहातून प्रकट झालेल्या देवीने सातही बहिणींसमोर नेमकी कोणती अट ठेवली. बघा, सातही बहिणी अगदी शांतपणे उभ्या राहिल्या. आपलं गाव वाचवण्यासाठी त्या कोणतंही बलिदान द्यायला अगदी तयार होत्या. त्यातली मोठी बहीण पुढे आली आणि म्हणाली, देवी, आम्हाला स्वतःचं काहीच सुख नको. आमच्या गावाला पाणी मिळालं तर तेच आमच्यासाठी सर्वात मोठं वरदान असेल. दिव्य स्त्री त्यांच्या उत्तराने प्रसन्न झाली. ती म्हणाली, आजपासून या डोहाचं पाणी कधीच आटणार नाही. जोपर्यंत या गावात श्रद्धा आणि माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत हा जलस्रोत गावाचं रक्षण करेल. हे बोलताच डोहातील पाणी अचानक उसळू लागलं. आत्तापर्यंत जो डोह कोरडा होता तर अगदी त्याच्यात हळूहळू करून पाणी यायला लागलं. काही क्षणातच कोरडा पडलेला ओढा पुन्हा वाहू लागला, म्हणजे तो डोह जो होता तो पाण्याने पूर्णपणे भरून गेला. गावकऱ्यांनी आनंदाने जल्लोष केला. काही दिवसातच पाऊसही सुरू झाला. शेतं पुन्हा हिरवीगार झाली. गावात सुख परत आलं. पण त्या सात बहिणी मात्र कुठेच दिसेनाशा झाल्या. सगळ्यांनी त्यांना खूप शोधलं, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. तेव्हा गावातील एका वृद्ध ऋषींनी सांगितलं, त्या साध्या स्त्रिया नव्हत्या, त्या या जलस्थानाच्या रक्षणासाठी आलेल्या दिव्य शक्ती होत्या. आजपासून लोक त्यांना साती आसरा म्हणून ओळखतील. आणि तेव्हापासून गावातील स्त्रिया नदी असेल, विहीर असेल, डोह असेल, ओढा असेल तर या ठिकाणी जाऊन तिथे 7 दगडगोटे मांडायचे. एक गोटा असायचा तो गवळी बाबाचा किंवा म्हसोबाचा आणि 2 गाडीवान, अशा पद्धतीने 10 गोट्यांची सुद्धा पूजा व्हायची. पण मग जास्तीत जास्त मग त्या 7 दिव्य स्त्रियांची पहिली ओळख पटली की त्या कुणी काही साध्या महिला नव्हत्या किंवा 7 जणी म्हणजे 7 बहिणीने कसं साधं कोणी नव्हत्या त्या, तर त्या देवीचंच रूप होत्या. त्यांना साती आसरा म्हटलं जातं. तर मग बऱ्याच महिला काय करायच्या, नदी असेल, विहीर असेल किंवा ओढा, जिथे जिथे पाण्याची अशी मोठी ठिकाणं असायची ना, तर तिथे जाऊन त्यांच्या नावाने 7 दगडगोटे मांडून किंवा 7 फुलं मांडून त्यांनाच हळदी कुंकू, फुलं, अक्षता, त्याचबरोबर ओटीचं साहित्य वाहून त्यांची पूजा करू लागल्या. पण असं म्हणतात की साती आसरा फक्त श्रद्धाच पाहत नाहीत, त्या माणसाच्या मनातील भावही पाहतात. मंडळी, आता पुढे कथा नेण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या गावातही साती आसरांचं मंदिर असेल, कुठे का होईना असेल, म्हणजे असं बऱ्याच वेळा काय असतं की अडीअडचणीच्या ठिकाणी किंवा विहीर, बारव, नदी, ओढा याच ठिकाणी त्यांची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मंदिरं अगदी शाही स्वरूपाची असतात असं काही नाही बरं का. कोणी कोणी अगदी पत्र्याचं शेड तयार करून त्याच्यामध्ये सुद्धा साती आसरा म्हणजे 7 असे दगडच असतात, पाषाणच असतात आणि त्यांना शेंदूर वगैरे लावलेला असतो. तर त्यांच्याबरोबर एक पुरुष देवता जी असते, तर आमच्याकडे त्यांना म्हसोबा असं म्हणतात. तुमच्याकडे नक्की काय म्हणतात? कारण काही ठिकाणी गवळी बाबा, काही ठिकाणी गाडीवान, तर काही ठिकाणी झोटिंग असंही म्हणतात. तर तुमच्याकडे नक्की काय म्हणतात ते सांगा. आणि मग तुमच्याकडे साती आसरा म्हणजे त्या 7 मावलया, 7 बहिणी आणि म्हसोबा एवढंच असतं की अजून 2 गाडीवान यांचीही स्थापना केलेली असते? तर मला तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून ते जाणून घ्यायचं आहे, कारण त्याच्यातूनच आपल्याला कळतं की आपण जरी एका राज्यात राहत असू तरी पण आपला गाव बदलला, भाग बदलला की प्रथा, परंपरा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने बदलत चालतात, तर तेवढं कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता त्या सर्व महिला होत्या त्या गावातल्या, तर त्या आठवणीने साती आसरांची पूजा करू लागल्या होत्या. पण असं म्हणतात साती आसरा फक्त श्रद्धाच पाहत नाहीत, तर त्या माणसाच्या मनातील भावही पाहतात. आणि एकदा गावात अशीच एक घटना घडली ज्यामुळे सगळ्यांची ही श्रद्धा आणखी दृढ झाली. आता आपण पाहूया एका नवविवाहित सुनेला साती आसरांचा अनुभव नेमका कसा आला आणि साती आसरांवर तिची श्रद्धा नेमकी कशी बसली. बघा, काही वर्ष लोटली. गावात साती आसरांबद्दलची श्रद्धा ही दिवसेंदिवस वाढत होती. श्रावण आला की गावातील सगळ्या स्त्रिया नदीकाठी जाऊन पूजा करायच्या. अशाच एका वर्षी गावात एक नवविवाहित सून आली.
तिला या सगळ्या गोष्टी खरं तर नवीन होत्या. एक दिवस सासूबाई म्हणाल्या, उद्या श्रावणातला शुक्रवार आहे, सकाळी आपण साती आसरांच्या पूजेला जायचं. दुसऱ्या दिवशी दोघीही नदीकाठी गेल्या. तिथे आधीच अनेक महिला जमल्या होत्या. सगळ्यांनी 7 दगड घेतले, असे छोटे छोटे दगड गोटे घेतले आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून काढले. त्यांच्यावर हळदी कुंकू लावलं, फुलं वाहिली, त्यांची ओटी भरली आणि मनापासून प्रार्थना केली. हे सगळं पाहून सुनेने हळूच विचारलं, आई, या 7 दगडांमध्ये खरंच साती आसरा किंवा कोणी देवी असतात का? सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या, बेटा, देव दगडात नसतो, पण श्रद्धा जर असेल तर दगडालाही देवाचं रूप येतं. खरं तर हे खूप मोठं वाक्य तिच्या सासूबाई बोलल्या होत्या. आणि ही पूजा त्या 7 दिव्य शक्तींच्या स्मरणासाठी केली जाते, ज्यांनी लोकांचं एकेकाळी रक्षण केलं होतं. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री तिथे आली, म्हणजे एक म्हातारी आजी तिथे आली. तिने 7ही दगडांसमोर हात जोडले आणि डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली, माझा नवस पूर्ण झाला, तुमचे खरंच खूप खूप आभार. हे ऐकून सुनेला आश्चर्य वाटलं. तिने त्या आजींना विचारलं, आजी, तुमचा असा कोणता नवस होता? वृद्ध स्त्री काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, ही आजची गोष्ट नाही. अनेक वर्षांपूर्वी माझ्यावर एक मोठं संकट आलं होतं. मग तिने तिची गोष्ट सांगायला सुरुवात केली. ती गोष्ट ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती वृद्ध स्त्री म्हणजे आजीबाई म्हणाली, आजपासून जवळजवळ 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझा मुलगा खूप आजारी पडला होता. तेव्हा गावात वैद्य होते, औषधं झाली, पण त्याच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. म्हणजे त्या काळात जे काही दवाखाने असतील, वैद्य असतील, तर त्यांच्याकडून त्या आजीबाईंच्या मुलावर गोळ्या औषधं जे काही उपचार करायचे होते ते त्यांनी केले, पण त्याचा काहीच गुण त्या मुलाला बिचाऱ्याला आला नाही. एक दिवस माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं, उद्या श्रावणातला शुक्रवार आहे, श्रद्धेने साती आसरांच्या ठिकाणी जाऊन प्रार्थना कर. आता बघा, या साती आसरांना सातवाया, मावलया, मोठ्या बाया अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. तर त्या आजीबाईंच्या सासूबाईंनी त्यांना त्या काळात सांगितलं होतं की उद्या श्रावणातला शुक्रवार आहे, तिथे तू जा आणि साती आसरांचं दर्शन करून ये आणि पोराच्या नावाने काहीतरी नवस बोल. मी पहाटेच तेव्हा नदीकाठी गेले, 7 दगड स्वच्छ धुतले, हळदी कुंकू वाहिलं, फुलं अर्पण केली आणि हात जोडून फक्त एवढंच म्हटलं, माझ्या लेकराला बळ द्या, त्याला पुन्हा पहिल्यासारखं हस्तखेळतं करा. जे माझ्या नशिबात असेल ते मी स्वीकारेल, पण त्याला यातून बाहेर काढा. इतकं बोलून मी शांतपणे घरी आले. त्या दिवशी मला कोणताही चमत्कार दिसला नाही, आकाशातून काहीच घडलं नाही, पण माझ्या मनामध्ये जी काही भीती होती ती मात्र हळूहळू कमी होऊन गेली. काही दिवसांनी माझ्या मुलाची तब्येत पहिल्यापेक्षा सुधारू लागली. आज तो अगदी सुखरूप आहे आणि त्याची सुद्धा आज मुलं बाळा आहेत. आणि दर श्रावणामध्ये तो मला इथे आवर्जून आणतो, आठवणीने आणतो. हे सांगताना त्या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले होते. अर्थात आनंदाचे आणि दुःखाचे अश्रू असे दोन्ही तिचे मिश्र अश्रू याला आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने, कारण तिने जो काही प्रसंग सांगितला त्या आजीने, तर त्यावेळेस तिचं लेकरू दुःखात होतं, आजारात होतं आणि आज तिने ती आठवण सांगताना आनंदाने सांगितलं. तर दुःख आणि आनंद या दोन्हींचं मिश्रण तिच्या अश्रूंमध्ये दिसत होतं. तर ती पुढे म्हणाली, मी असं म्हणत नाही की पूजा केली म्हणून सगळं घडलं, पण त्या दिवशी मला श्रद्धा, धीर आणि आशा मिळाली. बघा, आपण जेव्हा आजारी पडतो किंवा काही संकटात असतो तर ठीक आहे, आपल्यावर उपचार वगैरे होतात, पण आपल्याला कोणी जर अशी व्यक्ती भेटली किंवा अशी शक्ती भेटली की जी आपल्याला धीर देते, संयम ठेवायला शिकवते, त्याचबरोबर आपल्याला हा विश्वास देते की तुझं बाळ आता व्यवस्थित होणार, किंवा ती व्यक्ती स्वतः आजारी असेल जी प्रार्थना करायला आलेली आहे किंवा जिला त्याची गरज आहे, तर त्या व्यक्तीला जर असं सांगितलं की तू याच्यातून बाहेर पडणार आहे किंवा तुझं बघ सगळं ठीक होईल, फक्त तू थोडासा धीर धर, तरी सुद्धा काय होतं ना, माणसाचं अर्ध दुःख तिथेच दूर होतं. आणि अशा वेळेस किंवा अडचणीच्या काळामध्ये, म्हणजे आपण एकतर अडचणीमध्ये आणि कुणी जर आपल्याला त्याच्यामध्ये अजून घाबरवून दिलं किंवा आजारी व्यक्तीला अजून कुणी कशाची भीती दाखवली, तर साहजिक आहे तो अजून दुःखात जाणार, तो अजून कोलमडणार. तर म्हाताऱ्या आजीने याच्यातून हेच सांगण्याचा प्रयत्न केला की मी असं म्हणणार नाही की इथे येऊन मी देवींना साकडं घातलं म्हणूनच माझं सगळं झालं, असं नाही. हा माझा श्रद्धेचा भाग आहे, पण
इथे आल्यामुळे मी माझं मन मोकळं केलं, माझ्या मनातलं जे काही होतं ते इथे मी सांगितलं आणि त्याच्यामुळे मला एक प्रकारची श्रद्धा, धीर आणि पुढची आशा मिळाली की सगळं काही ठीक होईल. म्हणजे प्रार्थनेमध्ये किती शक्ती असते, श्रद्धा किती महत्त्वाची असते आणि आशा लावणं सुद्धा हे सुद्धा म्हणजे किती सकारात्मकतेने जर आपण एखाद्या गोष्टीची आशा ठेवली ना तर ती नक्कीच पूर्ण होते. पण आपण जर मनामध्ये संदेह ठेवला किंवा काही संशय ठेवला तर किंवा शंका आपल्या मनामध्ये असली तर नक्कीच आपल्या आशेचा भंग किंवा निराशा व्हायला वेळ लागत नाही. तर दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. आणि आजीबाई पुढे म्हणाल्या की या सगळ्या गोष्टींमुळे संकटाला सामोरं जाण्याची जिद्द मला मिळाली. हे ऐकून त्या नव्या सुनेच्या मनातला सगळा संभ्रम दूर झाला. म्हणजे तिच्या मनामध्ये साती आसरांबद्दल ज्या काही शंका कुशंका होत्या किंवा हे खरंय का किंवा तिने जी काही शंका उत्पन्न केली होती ना साती आसरांबद्दल तर ते सगळं तिचं मळब मनावरचं निघून गेलं. तिने सुद्धा सगळ्यांबरोबर साती आसरांसमोर हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली. आता आपण पुढच्या भागात पाहूया साती आसरांच्या पूजेचा खरा संदेश काय आहे आणि ही परंपरा आजही का इतक्या श्रद्धेने जपली जाते. बघा, त्या दिवसानंतर ती सून दरवर्षी श्रावणामध्ये साती आसरांच्या पूजेला जाऊ लागली. पण तिने कधीच देवाकडे मोठमोठ्या इच्छा मागितल्या नाहीत. ती फक्त एवढीच प्रार्थना करायची, माझ्या घरामध्ये सुख, समाधान आणि एकोप्याचं वातावरण नेहमी राहू दे. आता तिच्या सासूबाईंनी आतापर्यंत जो काही वारसा जपलेला होता, सुनबाई सुद्धा पावलावर पाऊल ठेवून तो वारसा पुढे जपण्याचा प्रयत्न करू लागल्या होत्या. हळूहळू तीच आपल्या गावातील इतर महिलांना सुद्धा साती आसरांची परंपरा समजावून सांगू लागली. म्हणजे नव्या सुनबाईला पहिल्यांदा जी काही साती आसरांबद्दल शंका आली होती किंवा हे खरं आहे का किंवा उगाचच काहीतरी पूजा करतात असं जिला वाटत होतं, पण तिला जेव्हा त्या आजीबाईंच्या कथेतून त्या साती आसरांचा सगळा सार समजला, महात्म्य समजलं, तर सुनबाई परंपरा पुढे चालवायला लागल्या होत्याच. पण त्या अजून सुद्धा गावामध्ये ज्या कोणी नवीन महिला यायच्या किंवा ज्यांना साती आसरांबद्दल काहीच माहिती नव्हतं तर त्या सगळ्यांना साती आसरांचं महत्त्व, महात्म्य समजावून सांगू लागल्या होत्या. तर खरंच खूप मोठा बदल होता हा. आणि सुनबाई नेहमी म्हणायच्या की साती आसरांची पूजा म्हणजे भीतीने केलेली पूजा नाही. म्हणजे बघा, आता काही जण साती आसरांना खूप घाबरतात की या देवता म्हणजे काहीतरी शिक्षा देणाऱ्या किंवा भयंकर काहीतरी, त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळीच भीती बाळगून बसतात थोडक्यात सांगायचं झालं तर. पण असं नाहीये. साती आसरांना भ्यायचं नसतं, त्या उलट देवी समान आहे आणि त्या आपल्याला मदत करण्यासाठी असतात. पण बघा, आता आपण आपल्या कृत्यांना घाबरलं पाहिजे की आपण जे करतोय ते बरोबर आहे हे जर आपल्याला पटलं ना तर आपल्याला कुणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. पण आपल्या मनाला जर माहिती आहे आपण जे करतोय ते अगदी चुकीचं आहे, त्याच्यामुळे कुणाचं तरी वाईट घडणार आहे किंवा चुकीची भावना आपण मनात ठेवून जे काही कृत्य करतो तर तिथे आपल्याला कुणाची का होईना भीती बाळगायची गरज आहे ना. म्हणजे बघा, जे आपल्याला जुने जाणते लोक सांगतात की देवाच्या काठीचा कधी आवाज होत नाही पण शिक्षा बरोबर मिळते. तर जे काही आपण चुकीचं करतोय तर तिथे आपण कुणाचा तरी धाक बाळगला पाहिजे. आपल्या स्वतःचा जरी आपण धाक बाळगला ना की आपण जे करतोय ते बरोबर आहे का, एकदा हा प्रश्न स्वतःला विचारायचा आणि मग पुढे ते करायचं. तर म्हणूनच बघा, साती आसरांबद्दल कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका. तसा देव हा भीतीचा नाही तर भक्तीचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. कारण ज्याच्याजवळ दया असते, प्रेम असतं किंवा कनवाळूपणा असतो तर त्याला देव म्हणतात. आणि ज्याच्याजवळ हे सगळे गुण नसतात किंवा हे गुणच मुळात नसतात, सगळे अवगुण ज्याच्यामध्ये भरलेले असतात तर त्याला देवाच्या विरुद्ध काय असतं तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याला ते म्हणतात. त्याच्यामुळे देवाबद्दल भीती, आदरयुक्त भीती आपण बाळगली पाहिजे. उगाचच आपल्याला त्याच्याबद्दल व्यवस्थित माहितीच नाहीये आणि आपण आपल्या मनामध्ये शंका घेऊच भीती पैदा करायची, तर याला काहीच अर्थ नाहीये. तर हेच मला तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे. बघा, तर सुनबाई फक्त एवढंच म्हणायची की माझ्या घरामध्ये सुख, समाधान आणि एकोप्याचं वातावरण जे आहे ते नेहमीच राहू दे. आणि तीच आपल्या गावातील इतर महिलांना सुद्धा साती आसरांची परंपरा समजावून सांगू लागली. म्हणजे आणि तीही पण सांगायची की साती आसरांची पूजा म्हणजे भीतीने केलेली पूजा नाही, ती निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. ज्या नदीचं पाणी आपण वर्षभर वापरतो किंवा ज्या जलस्रोताचं पाणी आपण कायम वापरतो
किंवा ज्या विहिरीमुळे आपला संसार चालतो, आपले पीकपाणी उभं राहतात, तर त्या जलस्थानांचा आदर करण्याची शिकवण या पूजेतून आपल्याला मिळते. तिचं हे बोलणं गावातील लहान मुलं सुद्धा अगदी लक्ष देऊन ऐकायची, कारण पुढे तयार होणारी ती नवीन पिढी होती. आणि हळूहळू त्या गावामध्ये एक सुंदर प्रथा सुरू झाली. श्रावणात पूजा झाल्यानंतर सगळे मिळून नदीचा परिसर स्वच्छ करायचे, कचरा उचलायचे, झाडं लावायचे आणि नदीचं पाणी स्वच्छ ठेवण्याची शपथ घ्यायचे. कारण त्यांना वाटायचं, साती आसरांचा सन्मान करायचा असेल तर त्यांनी जपलेल्या जलस्थानाचाही सन्मान आपण सर्वांनी केला पाहिजे. आणि तेव्हापासून या पूजेकडे फक्त ते लोक धार्मिक विधी म्हणून नाही, तर श्रद्धा, निसर्गाचा आदर आणि एकतेचा उत्सव म्हणून पाहू लागले. आणि म्हणूनच आजही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ही परंपरा श्रद्धेने जपली जाते. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागात पाहूया साती आसरांच्या कथेची खरी शिकवण आपल्या सर्वांसाठी काय आहे आणि या परंपरेचा संदेश आपण आपल्या आयुष्यामध्ये खरा कसा उतरवू शकतो. तर मंडळी, व्हिडिओचा शेवटचा भाग म्हणजे कथेचा शेवटचा भाग आता सुरू होत आहे आणि ही तर खरी शिकवणीची, संदेशाची वेळ आहे, त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका. बघा, साती आसरांची ही कथा आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवते. जिथे श्रद्धा असते तिथे मनाला आधार मिळतो आणि जिथे निसर्गाचा आदर केला जातो तिथे सुख आणि समाधान सुद्धा नांदतं. म्हणूनच आपले पूर्वज हे नदी, विहीर, डोह आणि झऱ्यांना केवळ पाण्याचा स्रोत मानत नव्हते, तर त्यांना आईचं स्थान देत होते. म्हणजे बघा, आजही आपण आपल्या आजी आजोबा यांच्याकडून ऐकतो की गंगा असेल तर गंगामाई म्हणतात, किंवा कृष्णा नदी असते तर तिला सुद्धा कृष्णामाई म्हटलं जातं, किंवा देवी आई, असं आपण नद्यांच्या ठिकाणांना म्हणजे ते जे काही बोलतात ते बरोबर ऐकत असतो. तर एक प्रकारे देवाचं स्थान या जलस्रोतांना दिलं जायचं, कारण पाण्याला जीवन असं म्हणतात. पाण्याशिवाय बऱ्याच म्हणजे काही सगळ्याच गोष्टी अशक्य आहेत. त्याच्यामुळे ते लोक पाण्याला किंवा पाण्याच्या स्रोतांना देवासमान मानायचे. आणि साती आसरांची पूजा म्हणजे त्या जलदेवतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा आहे. मंडळी, आजही जर तुम्ही साती आसरांच्या ठिकाणी गेलात तर त्यांना मनापासून नमस्कार करा आणि एवढीच प्रार्थना करा, आमच्या घरावर, आमच्या कुटुंबावर आणि आमच्या लेकरांवर तुमची कृपादृष्टी नेहमी राहू द्या. कारण श्रद्धा मनाला बळ देते आणि चांगले संस्कार पुढच्या पिढीला दिशा देण्याचं काम करतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ती आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा नक्की ऐकवा. कारण कथा फक्त मनोरंजनासाठी नसतात, तर त्या संस्कार घडवण्यासाठी सुद्धा असतात. तेव्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि अशाच सुंदर धार्मिक कथा ऐकण्यासाठी आजच शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही साती आसरांची कथा शेवटपर्यंत ऐकली त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. जय साती आसरा माता.